हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. येदोळमी महाभारतांतू धर्मरायानं श्रीरामचंद्राला काणी रामायण ते मार्कंडेय ऋषीनं सांगितलं ऐकले. आता पाचतो मार्कंडेय ऋषी लागी निमगीता एक स्त्री तू सांगितला तर पुरुष वै मेघला पशी चढ बघला रामचंद्र तशी एक स्त्री बी नेस की द्रौपदी पशी चढ कष्ट भोगिली. महापतिव्रत कोणी स्त्री असव्या तिगेल चरित्र कसले म्हाका सांगतवया म्हणून म्हणटना त्यांनी मार्कंडेय सांगताच की तुका एक महापतिव्रता स्त्री आले महाभाग्य कसले म्हणून कोळका जाला रे. सत्यवान सावित्रील काणी ती सावित्री मळिली एकली राजकन्ये ती तिने सत्यवान मळिली ब्राह्मणाक महर्षीक वारडी करून घेतले तिगेल काणी हांव तुका सांगता म्हणून म्हणटा. मध्य देशांतो एकलो अश्वपती म्हणून म्हणलो राय आशिल्लो. भारी दयापरू धर्मात्मो प्रजावर्गांच्यांक भारी प्रीती करता नित्य यज्ञ याग करता दान दिता ब्राह्मणांक पुराय. तशी त्या देशाची प्रजावर्गई त्या रायाक भारी प्रीती करतलीची. तो चेडूशी पळीत आशिल्लो तशी ताका चेडू जायनीची मात्र अशी प्राय वतरस ताका दिसता म्हाका चेडून जैनीत न्हय चेडून जावका म्हणून भारी सकडी कठोर व्रत अनुष्ठान सकडी करतरस यो. एक दिसाक एक पण मात्र थोडे जेवचे ब्रह्मचर्य व्रत करचे सावित्री मंत्रानं 1,00,000 जप करून सावित्री मंत्र केदना दिसान दीस 1,00,000 जप करून होम करतशील केदना उठका पडताणे 1,00,000 जप जावका जाल्यार रे दनपारा म्हणटना होमाचे पूर्णाहुती जावका न्हय. तशी जप होम सकड जाल्ली नंतर मागीर कडे वेळो दिसाची संच भाग म्हणटा म्हळ्यार साधारण रात्रीशी म्हूण येता एक रात्री 7-8 म्हणटना म्हूण येता तेदना जेवची ताणें उपास हेरसाक सकाळी उठान जपा बसचे होम करचे अशी एक दिसू 2 दिसू करतनाची आमी पळय रबयताचे वो एक दीस नाही 1 वर्षय नाही 18 वर्ष पर्यंत सावित्री देवीला अर्चन केले जल्वे 18 वर्ष जतना ती भारी संतोषारी ती यज्ञाचे मध्य दुखून प्रत्यक्ष जल्लिके आणि रायाले निमगिलके राया मद्र राया अश्वपती तू इतली शुद्ध भावान शुद्ध रीतीरी मेघेला होम करून म्हाका संतुष्ट केला ना तू कसलं बरं जाय निमगी. तो म्हणटा की हांव पुत्र प्राप्ती खातीर तुगेले आराधन केल्लेले तशी म्हाका पुत्र जावकाची बहुपुत्र जावकाची म्हणटा. म्हाका विंगड कसले वर नाका म्हाका एक वर संतानम परमोधर्म इत्याहुर माम द्विजातयः पळय मेगेले ब्राह्मणांनी मेगेले पुरोहितान पुराय सांगला वंशवर्धक जावन आशिल्ले पुत्रांक पावचेची एक श्रेष्ठ धर्म म्हूण तश्यावन म्हाका बहुपुत्र संतान जेवका तुगेल दयेन म्हूण. तेदना ती सांगता की तू यज्ञ करू शूर करतनाची म्हाका कोळ न्हू हांव चतुर्मुख ब्रह्मालय विशयी निमगेल्ले ताणें कसा म्हणला म्हळ्यार एकी चेल्ली मान जेवचे की तुका म्हणटना वापस तू कसं निमगिले व हांव दिवचे जायना. चतुर्मुख ब्रह्मान कसल बरीला विधाता तो कसं बरीला तेच जेवचे तुक एक इतली सकड प्रयत्न कर तर तुक एक चेल्ली चेडू जत्ता म्हूण सांगून ताणें अनुग्रह केला. तशा न्हू कसं मेळ्ळें ते तू संतुष्ट जावन घेवका म्हूण ताका चेल्लो जेवको म्हूण आश आशिल्लें जाल्यार सावित्री देवीन म्हणली न्हय केन्नाय प्रत्यक्ष जाल्यार उत्तरम च न मीम किंचित बाहर्तव्यम कथंचन पळय केन्नाय
द्यामान कसले अनुग्रह करला म्हण जाल्यार ते अनुग्रह घेवचे शिवाय ते अनुग्रहा वयर प्रश्न करून नज्ज म्हण तश जावन ताका तो जायत म्हणटा पाप ते जाल्यार ते म्हाका एक संतान जालें न्हय म्हूण कडेन रे जाल्यार रे ते सावित्री देवीला पूजा करतना तो सांगता कई म्हाका हे वर मात्र बग्गी जेवका म्हळ्यार रे आतां हांव मस्त मानतार जाला आनी केदन की एक चेल्ली चेडूं जेवचें म्हळ्यार रे तिगेले खेळू सकड पळोवका म्हाका चेल्ली जाता म्हूण म्हणला जाल्यार रे ती आमगेल न्हय न्हू ती भायर दिवची न्हू तिका वारडीकनी करून दिवका न्हू हांव तशें जालें तितलें बग्गी म्हाका चेडूं जावो म्हूण जायत म्हणलें सावित्री देवीन मागीर तो प्रजा वर्गांक वापस तो यज्ञ मंटपा व्रतनी जावन दीक्षे दुखून मुक्त जावन येवन वापस प्रजा परिपालनानी करतरस ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर तागेले मालगड बायल सुरवेच बायल गुरुबीण जाल्ली ती मालव देशाची राजकुमार म्हळ्यार तिका प्राय जाल्ला तशी 9 म्हयने जाल्ली कुडले एक चंद चिल्ली चेडूं जाल्लें ते चिल्लील जनानान तिका संतोष जाल्ली न्हय ताका संतोष जाल्ले तो कसं करता जातकर्म संस्कारांनी पुराय करता सावित्री मंत्रान सावित्री देवी कोल्सान सावित्रीला अनुग्रहान पावील चिल्ली दिकून तिका सावित्री म्हणूनचे नामकरण करता खंयची एक श्रेष्ठ देवी जन्म आयल्या की म्हूण लेखुका तशी ती सावित्री दीस भारी अभिवृद्धी जातरस कितली की एक 16 वर्स जाल्ले म्हणटना ती सावित्री भारी चंदी जाल्ली बरडिके वाडली जाल्यार कसले म्हळ्यार ती बाई तशीची भारी सदाचार प्रवृत्तीची सद्विद्य आशिल्ली म्हणटना तिगेले एक योग्यता पळयतना कोणाकय तिका वर्डिकून घेवची योग्यता आमकां ना म्हूण दिसून पुराय राजकुमारान माती बागसून वचकी वर्डीक जेवची कतीर येताची हिक पळयल कुडले गेल तोंडा तेज पळयतना हिक वर्डी जेवची आमकां साध्य जाता की ना की म्हूण सांगून माती बागसून वताची अशें जातना ती कसं करता एक दीस ती उपास करून तिगेले इश्ट देवतेला आराधन करून ते देवाक जप होम इत्यादी केल्ले मागीर ते प्रसाद मेळटा न्हू ते घेवन बापचो दिवच्या म्हणून वतरस आनी दिली की बापसूक आनी बापचो लागीं उतराबले ताकाय चिंत जाता वर्डिके बाटले एक वर्डीक करूं म्हाका जायना खंयचे एक युवकय राजकुमार मुखार येवन तिका वर्डीक करून घेना म्हणटा भारी दुवेले सांगता पळ चेडा तुका वर्डीक करून दिवका म्हूण म्हणलेलें आश म्हाकाच वर्डीक कोरका जाल्यार योग्य कालत जाल्यार तुका वर्डीक करून घेवचें खंयचे राजकुमार येना न्हय कोणीय हांगा आयल्यार तुका पळोवन सिदा वताचे शिवाय वर्डीक करून घेता म्हणून म्हणत न्हय आतां हाका कारण तुगेले गुणा विशेशण पुराय तुगेले गुणाक समजावन सुचीक चेल्ल्याक तुमची सोदी जैतवे कोण वर्डीक करून घेता येवका म्हूण इच्छ करला तो कोण म्हूण म्हाका सांग कळ्ळें तशी तुची एक चेल्ल्याक सोदून वर्डीक करून घेता म्हूण म्हणल्यार हांव तुका येता विधी वर्डीक करून दिता जैतवा म्हणटा आनीक कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय मिगेल ब्राह्मणान पुराय सांगला अप्रदाता पिता वाच्यश्चानो पयन पतीः मरते भर्तरी पुत्रश्च वाच्यो मातुररक्षिता पळय एक प्राय येईल चिल्लीक सकालांतो म्हळ्यार समकालांतो एक वर्डीक कोरका जाल्ले वेळाक वर्डीक करून दिना नातला रे तो बापूस निंदेक जनाल निंदेक पडता तो तेची ऋतुकालांतो पत्नी लोट समागम करनातील राबल्यारी मागीर बामूण मेल्लेले विधवे आवसूक रक्षण करनातील पुत्ताक सकड परे दोश येता म्हूण हांव आयकलां तशें जावन तुका वर्डीक करून दिनी म्हळ्यार म्हाका दोश येता न्हू तशें तुका वर्डीक करून दिवका म्हूण मनस म्हाका हांव खंय चेल्लो सोदिला रे समजावन येना ते चेल्ली तुका पळयल कुडले वता तशें जावन तुका खंयचे मने चेल्लो जेवका म्हूण इश्ट आसा तुची सोदीत वे हांव वर्डीक करून दिता तुका म्हूण कडेन रे तूं प्रयाण करी म्हूण सांगून तिगेले प्रयाणाक पल्लकी इत्यादी तयार करता आनी तिगे लोट मालगड अमात्यांक मंत्रींकनी पुरे पेटोवन दिता इत्या म्हळ्यार एक चिल्ली पेटोवन दिवच्या नज न्हय तशें जावन तो पुराय मंत्र्यांकनी पेटोवन दिता पल्लंकी अमात्य
तिगे पुरोहित पूर जन पेटोंदिಲ್ಲ ಅಶ್ವಪತಿನ ತಿಕ್ಕಲ ಜಿಜೆ ತಾಮಳ ಚೆಲ್ಲಿಕ ಚೆಲ್ಲಾಕ್ ಸೊದುಚೆ ಹಮೆ ಬೇ ಮುಣು ಎಲ್ಲರಿ ಅನ್ನ ನಾಜ್ಞೆ ಕೆಲ್ಲ ಬಸ್ ಚೆಲ್ಲ ಸೊದು ನಾಡಿ मुणू क्षत्रिय कन्ये नमे जलरी एक चूर आलोचना करना काही वच्चे काही म्हाका चल्ल मेळटलो कसले आलोचना करना शेर मने दुखून चमकली कळवे ती सीदा म्हणली की म्हाका सीदा मना वराची आता ही पुरे राजर्षी पुरे वास कोरून सतन तपस्या निकून थंय वचा आमी म्हूण थंय मस्त आश्रम थंय आश्रमा लागीं सावित्री थंय पल्लंकी दुखून तोगू देवली थंय कोण कोण सकडस तांकां बरें नमस्कार करता तांकां सत्कार करता तांगेले आशिर्वाद घेता मुखार खंय आश्रम आस तें पळोवन वता तशी सुरवेक तिगेले मनाकय पुराय ऋषी महर्षींक गेले आशिर्वाद घेवनूच वचा मुखार म्हूण आशिल्ली दिसता तशी ती करतरस कळव्या अरण्य आशिल्ले सर्व आश्रमां भोंवली थंय कितले की तीर्थक्षेत्रां प्रयाण केलें थंय आशिल्ले तीर्थक्षेत्रां आशिल्ले ब्राह्मणां पळय यथेच्छ दक्षिण दिता रायाल धुव कळव्या कडेरी कितले की पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र पळय संदर्शन कोरून कितले की दीस जाले नंतर थंय ती रन्नांतू आस हांगा ಅಶ್ವಪತಿ ಲಗ್ಗಿ ನಾರದ ಮಹರ್ಷಿ ಇಲ್ಲಂಚಿ ಉಲ್ಲೋಚಕ್ಕ ಕಳ್ವೆ ती पुरे कडेन भोवन आश्रमात काही तिक मना समाधान जायनी तीर्थक्षेत्र यात्रा केल्लेले आयले सीदा ती अरमने वापस आयली हांगा नारद आसचे कळ्ळें त्या वेळाक ती दोग जाणांकय नमस्कार करता नारदू रायाला निमगिता तुगेल दू खंय चमकलेली खंय दुखून आयली ती आतां तिका पळयतना वारडिके प्रायशी दिसता आनी की तिगेले वारडीक जायनी म्हूण तेदना नारद महर्षी तूं प्रश्न केलेलो समा विशय ह्या विशयी म्हाकाय मन खात आशिल्लो तशी तिक्काची प्रपंच पर्यटन करून तुका जाय जाल्यार चेल्ल्या सोदून यो म्हूण पेटय लाव खंय की तिणें वरान्वेशण केला दिसता तशी तिगेले तोंडान तुकून आमी कसो म्हूण आयकुयावे म्हूण आनी अश्वपती निमगीत खंय तूं खंय खंय सकड वचून येयली कसलो विशय जाल्लो खंय चेल्लो मेळ्ळो तुका म्हूण ती म्हणटकय वय ना भोवन शाल्व देशांत दिमत्सेन म्हणलेले क्षत्रिय राय आस कळ्ळें तो क्षत्रिय राय राज्यभार करतर आशिल्लो तागेले दोळ गेल्ल्यांची कुरडू जाला तो त्या रायाक एकलो सान प्रयेचो चेल्लो आशिल्लो तो कुरडू चेल्लो तागेलो चेल्लो आनी की सान म्हूण म्हणलेले विशय कळ्ळलो एकलो शत्रू तो कसो करता हे द्युमत्सेनाल राज्या वयर आक्रमण करून ताका राज्यभ्रश्ट जावन केला आतां तो कुरडू रायो बायल न्ही एक पुतावटो रान्नाक प्रयाण करून चमकलो थंय तपश्चरणी केल्ली ताणें कळ्ळें हो अरमनेंत होड जावका जालो तो बालक अरण्यांत वन्यमृगाचे मध्येंत वाडला तो आतां वारडिकेक आयला सत्यवंत म्हूण तागेलें नांव म्हाका ताका वारडीक करून घेवया म्हूण दिसता कळ्ळें म्हणून ती नुत बसली तितली सांगून कळ्ळें कडेरी नारद म्हणके अहो बत महात्वापम सावित्र्या नृपती कृतम अजानंत्या यदनया गुणवान सत्यवान व्रतः पळे अयो राया ही सावित्री सत्यवाना वारडीक करून घेता म्हूण लेखून एक व्हड चुकी केली मू तिणें म्हूण कडेरी कितें चूक केल्ली म्हणून सत्यवानान सांगिल्ले कारी सावित्रीन सांगिल्ले कार सत्यवान चांगचेल्लो म्हणटा चुकी कशें केल्ली म्हणून राया दिसली की राय तेदन नारद म्हणाल की पळय सत्यवानाला न्हू केन्नाय पट्टी सांगिल्लें सत्य सांगिल्लो आम्माय तशी सत्य सांगिल्ली तेच्या न्हू ताका सत्यवान म्हणून नांव दवरलां चेरडाक कळ्ळें सान आसतना ताका घोड्या वयर मस्त प्रिती माती दिल्ल्यारी मातीन घोडो करची ताणें विंगड सकडी गोड्या चित्र चंद करून बरयत आशिल्लें तशें ताका चित्राश्व म्हणून नांव आसम कडेरी राय आलोचना करतकय तांतू कशें की एक चुकीस म्हूण म्हणलेलो चुकी केल्ली तुगेले दुबेन म्हणलेलो कसो चुकी म्हूण सांगनाशी एकदम सत्यवाना वगळ सिता एकदम सत्यवाना वगळ सिता कसले चुकीस जाल्यार वगळ सुचितले अगत्य आशिल्ले सीदा नारदाक निमगिताकय तो बुद्धोंतू क्षमावंतू शूरू तेजोवंतू सक्कडी म्हणतू तूं कळ्ळें वय तो तेजसांतू सूर्याल समान बुद्धींतू बृहस्पतील समान जावन आस तागेले शौर्य पराक्रम इंद्रा समान जावन आस क्षमेंतू पृथ्वी समाधान जावन अपासय प्रश्नेक उत्तर मेळना कळ्ळें
वापस नारद आले तांणी निमगिताचे. तो चंदू नावे जावो की ब्राह्मणांक कसले चुकी करता की दान दिना तशी कसले जेवता गेलची चुकेसव्या म्हणतना बा दान दिवच्यान तो रंती देवा समान जावनच ब्राह्मणा उपचार करच्या शिबी चक्रवर्ती दानी म्हण येतं कळवे. तशीची तागेल उदार गुण यातील पशी श्रेष्ठ तो उदार गुण आणतो. आणि पळोचके भारी चंदू अश्विनी देवते भारी चंद म्हणतात ना, अश्विनी देवते म्हणकेस काही तो भारी चंद म्हणा ऐकला कळवे. बदल सांगची जलरी तो भारी तेजस्वी तपोवृद्ध म्हळ्यारी भारी तेजस्वी म्हणून तपोवृद्ध जावन आशिल्ले ज्ञानी जावन आशिल्ले महर्षी समित सांगताची सत्यवान भारी चांगू म्हण सांगून तेदना अशोपती आणि अशी जाल्यारी हे प्रयोजन नारद ताका होगळसीत शिवाय कसं चुकी केल्ली मिगेल दुवेन म्हण सांगना म्हण सांगून सीधा निमगिता पळय तू मिगेल दुवेन वपलल चल्लो होगळसीतन तू सर्व गुण संपन्न म्हणल्या म्हणके होगळसीता जाल्यार तीन एक चुकी केल्ली म्हणून केल्ले म्हणतना अपराध जलती केल्ली ती कसं म्हणून ते सांगून नजो तू तेदना नारद सांगता की एक एवास्य दोषो ही गुणानाक्रम्य तिष्ठती सच दोष प्रयत्नेन न शक्यमती वर्तितुम. इतले अपार गुण कितले अपार गुण ते एक दोष ते सर्व गुणही मुचून सोडता. कसं दोष होत ते म्हणताना कडेरी कसं दोष ते म्हणता शिवपती कसं दोष जावनच पुरो एक दोष कसा म्हणला रे ताका आज इतकून 1 संवत्सर मान जीवन अल्पायुष्य कळवे ते दोष मात्र आता याचा बसर 1 वर्ष तो असता तागेला आयुष्य तितलेची जल्ली कुठले ताका मरण जाता म्हणून वही आता अशोपतीक चिंत जाता अल्पायुष्य आशिल्ले चल्ल्या मेगेल दूध दिवचे वे म्हूण सांगून. आणि नारदानाची सत्यवानाक 1 संवत्सर आयुष्य म्हणून म्हणला जाल्यार त्या पट्टी नाही पडाय. नारद त्रिलोक ज्ञानी आणि तो पट्टी मारना नारदूय सत्यवचन तो म्हणटना सत्यवानाल विषय आणतो ताका चिके मन गुवले कोणाक अशोपतीक म्हणाल के चिले बस वपास यात्रे बस अनेक चल्ल्या सोदी कळब्या सत्यवान अल्पायुषी काही तागेल कितली गुण असलं रे त्या एक विषया निमती माकी सोयरी कुशनाम तेदना ती सांगते की सक्रदंशो निपतती सकृत कन्या प्रदीयते पळय अण्णा तुका गुत्नाव एक पत्तोरू चूर करून जल्ले म्हण जल्ले रे वापस तो चूरू ಒಟ್ಟು करून ओड पात्र करू देतवे तशीची ಐದನ दुखून उद्दा पडली म्हणजे वापस ते उद्दाक ಐದನ कोणी भरतावे तशीची कन्यादानही तशीची कळवे. एक बनता कन्यादान करतला ना हें दान हांव तुका करता म्हूण सांगले जाल्ले वापस विंगड जनाक दित म्हूण सांगू जायना. तशी अल्पायुष्य जावो दीर्घायुष्य जावो गुणमंत जावो गुणहीन जावो आव मनानं ताका वर्ण करून दिला बरडीक करून घेवजेल ताकाच म्हणून आनी हांव विंगड जना बरडीक करून घेना म्हूण म्हणटा. एक कार्य कोरका म्हण हांव मनांत निश्चय केले नंतर तुका गोतच ना माय केन्नाय काया मनांत तुका कसले एक कार्य आयली म्हूण जाल्यार ते वाचा तोंडान सांगली म्हूण जाल्यार मागीर ते कार्यरूप हाडूका ना नातला रे पाप केल्या बरी जाता. इथे म्हळ्यार मनस्साक्षी म्हणून म्हणलेलं असतना त्या मनस्साक्षी नाव सत्यवानाला ಒಟ್ಟು वरडीक करची म्हणून लेखून जाल्ला न्हय म्हूण म्हणटना नारदू सांगता पळय रया तुगेले सावित्री दृढ बुद्धीची कळवे आतां तिका तिगेल बुद्धी दुखून तिगेल मना कसं आयला तान दुखून तुका निवर्तन करचें म्हळ्यार ते गुंडाच्या तुज्यान साध्य ना ती येता ती लेकिल्याक वरडीक करून घेता तशें चावन तूं एक करी तुगेल दुबेक सत्यवानाक वरडीक करून दी त्यांची सम्म म्हणून म्हाका दिसता म्हणटना तो सांग की नारद महर्षी तू सांगले नंतर हांव म्हाका सोरूंक ना तू येद्दोळ ते म्हाका कसो सांगला ते परे म्हाका श्रेयसू हाण दिला तशें जावन तूं सांगता म्हण जाल्यार हांव सत्यवानाकच वरडीक करून दिता म्हूण सांगता. जायत म्हणटा नारदू कांय जायना हेचें करूं नाका देव पुराय सम करतलो तूं वरडीक करून दी म्हूण हांगा तो कसं करता वरडीक जेवका जाल्यार पुरो तयार केल्ले पुरे रथविजांक पुरोहितांक ब्राह्मणांक तागेले मंत्री वर्गांक पुरे आपोवन तांगेले समालोचन करून वरडीक एक चांग दीस पळयलो चांग वेळाक ते दुमत्सेनाक
सकाळी कसं करतो तो तागेले दुवेक परिवाराक ब्राह्मणांक बायलेक पुरे घेवन तोच अरण्या प्रयाण वता आनी कितले की दीस प्रयाण करून जेतना मेध्य म्हळेलेक अरण्यात तशिले ते दिमस नाल आश्रमा लागीं आयलो आनी चमकून आश्रमा चमकलो कळ्ळें थंय पळीत तो कुरडो दिमसेन बसला मागीर तो हांव कोण कसले इत्ते म्हळेले परिचय दिमसेना करून दिता रायू आयला म्हूण कळ्ळी नंतर गोदान समीत करतकय तो कोण दिमत्सेनू आनी निमगे तुगे कसं खातीर तुमी हांगा येयल्यांची म्हूण सांगता तो अशी अशी मिगेल दुवेन तुगेल पुताक वरडीक करून घेता म्हणला तशी तिका धार ओतून दिवचे खातीर हांव आयला म्हूण तेदना गे हिची सावित्री मिगेल धुव इक्का सून जावन स्वीकार करी तेदना तो सांगता अश्वपती तू राय जावन चंद्रीतिरी तिका होड करला तू राज्य वैभवान आमगेल स्थिती तुवे पळयला न्हू आम्ही क्षत्रिय रायची जलरी कारणांतरान असल राज्यभ्रष्टते म्हाका कयले हांगा रान्नांत वास कोरका जाल्ले म्हणटना कशी तुगेले दुवेक वरडीक करून मेगेल पुता वरडीक करून दिवचे ती वनवासाक नर्ह म्हूण लेखताव ती सुकार आशिल्ली म्हणटना तिगेले ती हें वनवासा दुख्ख कशी अनुभविसूचे म्हूण तेदना ती तो सांगता कई पळय आम्ही सुख दुःख अधिक कसले चड मौल्य दिने चिते म्हळ्यार सुख येईल तशी दुःख येता दुःख येईल तशी सुख येता दोन्ही अशाश्वत म्हणून गोतस कोणी सुखारी असचे कोणी दुखारी असच म्हणना पुराय जनाक सुख दुःख येत रस्ता वत रस्ता तशी त्या विशयांत आमकां कसले चिंतना मिगेल धुव तश कसले तसल कसले एक बारी एक कसं म्हणजे सुकोमले म्हणटा पळय तशें न्ही कसले ना ती खंयची परिस्थिती राबो तयार आसा आनी कसं म्हळ्यार ह्या निर्धार ती गेलेची तशी पळय तूं खंडीत जावनूय तिका निराकरण कोर नुका ती तुगेल पुता वरडीक करून घेता म्हळ्यार वरडीक करून घेताची मागीर ती विंगड जना वरडीक करून घेना म्हूण म्हणटर तशें जावन तूं तिका सून जावन घेवची लायक म्हूण म्हणटना कडेन तो सांगता अश्वपती तुका एक चेली चेडूं जाल्लें म्हूण म्हणटना फुडेची मेगेल चल्ला तुगेल चिल्ली हाडका म्हूण म्हळें मेगेल मना आशिल्लें जाल्यार आतां अशी पळय जाल्ले नंतर हांव खंयचे तोंडान तुगे लागीं संबंद निमगुचें जाल्यार आतां तूंच जावन तुगेल दुवेक मेगेल पुता दिता म्हूण घेवन येयला देखून जैत वरडीक करुया आमी म्हूण कडेरी अरण्यांत हेकडे तेकडे आश्रमा आशिल्ले पुरे विप्रांक महर्श्यांक पुरे आपयले तांगेले समक्षमान सावित्री सत्यवानाल वरडीक केली अशोपती तिका कितली सकट दिवका असं उडगी रे पुराय दिता आनी तो तागेल राजधानी चमकलो हांगा सत्यवाननी सावित्री संतोश आरसची जाल्यार ती कसं करता पळय अरण्यास मिगेल माई मावू सत्यवानू पुरे कशाय वस्त्र धारण करून आमीक महाराणीशी बोंच कसल्याक म्हूण ती तिका तिगेल अन्नान दिलेले पुरे उडगीर कसं सकट त्या पुरे दान करून दिता पुरे जनाक आनी ती आंगेल्या बरीच जीवन करता कळवे कसले ना पुराय सुखा विषयी नंचिना जिबेक थंय आसतना लायक खावचे लांगाय त्यांची जेवका कसले ना कळवे सकाळी उठाका जाल्यार घरा काम पुरे कोरनु माई मामांक कसल सेव कोरका ते पुरे कोरनु कळवे म्हळ्यार निजावन माई माव राय आनी राणी जावन सुखाशिल्ली हांगा रण्यांत कश्ट भोगतर आसचे म्हूण तिका पाप दिसतशिल्ली कय तशी तांकां जाल्यार तितली सुकार दवरका हांव म्हूण तांगेले सर्व सेवा न्ही करून सोडतशिल्ले कळ्ळें माव कुरडू न्हय म्हूण म्हणलेलें एक पंतपुणी मना लेखना नशी माव आनी माई म्हळ्यार देवची आमकां साक्षात म्हूण सांगून तशी चंद करून तांकां पळयता आनी एक स्त्रीन कशें सुका अगत्य सो तितलें उरलोचें तिगेलें नित्यकर्म पळय चंद रितीर करचें अशी ती चंद करनास कळ्ळें मागीर सत्यवाना लोट भारी प्रितीर असती जाल्यार आश्रमांत आसची येतल वतल चड हिगेल दीस पुराय अतिथी सत्कार तिगेल नित्यकर्म तिगेल माई मामा चंद करून पळोवचे बामणा चंद करून पळोवचे तंतू जावन गेल्ले कळ्ळें अशी तशी जतना ताका संवत्सर जाल्ली कुडले आयुश्य क्षीण जाता म्हणलेलें पळय तें एक तिगेले मनांत आशिल्लें तें तिका संवत्सर आई जावन गेल्ले कळ्ळी हागू हिगू सत्यमान अशी तशी तो मरता म्हणलेलें दीस लागेल कळ्ळें नारदान सांगिल्ले विशयो तिका पाप ಮತ್ತೆ ಹುಡುಗಸೂಚಿ आजने पाय मिगेल बामणाक एक दीस लाग घेता म्हणून कळ्ळें कडेरी ती चार दीस मिगेल
बामणाक मरण संभोजोचक म्हणली कुडले ही कसं करता त्रिरात्र म्हणलेले व्रत करता 3 दिवस हुई संपूर्ण उपास तशी कठोर व्रत हे 3 दीस उपास म्हळ्यार कसले उपास म्हळ्यार आमगेर म्हणके फळार कोरना न्ही उपास नाही ते जावन उपास म्हळ्यार कसले खावचे ना तशी उपास इतली कठोर उपास करता दिमत्सेना भारी बेजार जाता तो सांगता की हे सावित्री तू हे त्रिरात्र व्रत करता न्हय भारी कश्ट हे तीन दीस 3 रात्री अविच्छिन्न उपास करचे म्हळ्यार कोणाकय जायना गो म्हूण त्रिरात्र व्रत म्हळ्यार 3 राबुना हे न्ही बशाना न्हिदूचाना राबून सोका आनी उपास कोरका 3 दीस पर्यंत ताका त्रिरात्र व्रत म्हणचे पळय कितले कश्ट पळया आंग नित्रान जेवचे पुरो म्हूण वोंव ठेवून बशाना एक गडी घालून घेता म्हूण न्हिदूचाना राबून सुका ताका त्रिरात्र व्रत म्हणचे तू हे करचे समने म्हूण ती सांगता तुम्ही कसलेय दुःख भोगू नकाचे आमी हे व्रत पूर्ण करका म्हणूची दृढ मनार व्रत शूर केला आता तुम्ही कसलेय सांगू नकाची आमी हे गोतच न्हू तुमकां कसं खातीर आमी हे पळय व्रत करता म्हूण सांगू न्हू तुम्ही मन घट्टी करून आसाचे आमी मन घट्टी करून करता म्हूण कुडले तो सांगता म्हाका गोतस हे व्रत तूं कसले खातीर करता राब्बई म्हणून सांगच्याक हांव सम्मे तशें सांगचें तूं मिगेल पुत्ताल खातीर हें व्रत करता आसा मिगेल पुत्ताल खातीर जाल्यार हांव कसलें सांगता म्हणल्यार तूं एक अन्नाल धुव मिगेल पुत्ता कसं की जत म्हूण सांगू न्हू तूं तुगेल अन्नान थंय बशील कडेन यो मिगेल धुव कसं कठीण व्रत करता असं म्हूण दुःख भोगून जिनमे आनीक कसं म्हळ्यार हांव तुका आशिर्वाद कोर येत हें व्रत संपूर्ण जावन यशस्वी जावो म्हूण सांगून जैतवें हांव आशिर्वाद तुका कडे 2 दिसा उपास व्रत जितनाची ही एक राकडा कुड कशी गेले की सपोर जावन 3 दीस सकाळ येयलो उपास विशय उपासाचे एक संकट पडटान तूं ताजे नंतर एरदूस बामण मर्तना मे म्हणलें एक दुःख कळ्ळें 3 दीसूय जाल्लो 4 दीस आयलोची कळ्ळें सूर्य उदय आयला ಸ್ವಲ್ಪ वयर आयला ती गेले प्रातकालाचे पुरे काम करून यज्ञेश्वरा तिगेले तिणें होम न्ही कोरोस न्हू सावित्री होम ते केल्ले तिणें कळ्ळें मागीर पुरय ब्राह्मणांक सुತ್ತमुत्त आश्रमा पूर जनां पांयपण येता तांणी कसो आशिर्वाद करचो दीर्घ सुमंगली भव म्हणणें ते आशिर्वाद स्वाभावीक जाल्यार ते दुसू पुराय जनान बार्डी चलयांक तेंचे सांगचे जाल्यार ते दीस तिका ते आशिर्वाद जावूक आशिल्ले एक तो आशिर्वाद मेळका म्हूण म्हणलेलें एक मन आशिल्लें पुराय जनांला आशिर्वाद तिगेले तिका मेळ्ळो न्हय मनांत तिणें ध्यान केलें आनी देवाल्याक मागली काय ती कसलें पुराय जनान म्हाका आशिर्वाद दिलेले सत्य जावो देवा म्हूण सांगून मागली आनी कसले रितीर जाल्यार मिगेल बामणाकच की एक अपमृत्यू येता खंयची रितीर येवचें पुरगूत ना जाल्यार ती येना नशी परिहार जावका म्हूण सांगून आश करता शिवाय नारदान सांगेल उत्तर पट्टी जायना म्हूण म्हळें आलोचन तिणें मनाक कितले एक म्हणे पॉझिटिव्हिटी पळय नारदान सांगला पट्टी जायना हें बद्द जावचें म्हूण आलोचना करनाशी कशी जाल्यार मिगेल बामणा अपमृत्यू जावचें न्हय म्हूण म्हळें मात्र एक मागवणी करता ती देवा लागीं कळ्ळें ये 3 दिसाची गेल व्रत जाल्लें तांकां भारी संतोश कोणाक अश्वपतीकय आनी अश्वपती न्ही द्युमत्सेनाकय आनी तागेले बायलेकय सत्यवाना ल्हान अम्माकय भारी खुशी सांगतात तांणी कळ्ळें पळय उपासा दीस जाल्लो आज तूं पारण करीत पारण म्हळ्यार जेवण करी आनी मुखारचें कसं काम म्हूण पळय यो तेन्ना ती सांगता ना सुर्यान अस्तंगत जावू थंय मिगेल बामणाक अपमृत्यू आसना न्हय कशी जावो यो दिसूय वचो मागीर हांव पडटा खावचें म्हूण म्हाका हरद्यान तूं संकट जतरस कळ्ळें हांव तशें जावन एक संकल्प केला आयचेय दीस वचूं मागीर हांव खावचें म्हूण सांगून म्हूण कळ्ळें तशें सांगता सत्यमानू खांदार परशू कुडार दवरून घेतले आनी अन्नाले म्हणाला हांव समीदे फूल फल पुरे घेवन येता पायचे पुजेक म्हूण अरण्या चमकल कडे सावित्री म्हणाल की सत्यवाना तूं एकल्यान खंय वचना जाची आजी तुका भायर वचूं का म्हूण जाल्यार हांवें तुगेले वटू येवचें तुका एकल्याक पेटोवच्याक म्हाका कांय खूश ना म्हूण सत्यमानाक आश्चर्य जाता केन्नाय ही अशी पुरे उलयना हांव कितले केन्नाय अरण्या वता येता
आजी तंतू येण्या शिवलक गेलं कारण कसं ताज्यामध्ये ताक बेजार कसं म्हणा ही 4 दिवस उपवास करून सुकून गेल्या राबोत्राण नाही का तसेच तर मी गेलो येत म्हणतं ना ती म्हणते की नका नका तू एद्दोळतई रानाक आईल नाही ना तू गोगोत ना कितले कठीण मार्ग म्हणून ताजी नंतर 3 दिवसा उपास करून कितले ओमटेले तू कितले नित्राण जाला तुका तुम्ही गेलो येवची नाका म्हणटा ती सांगता म्हाका उपासा निमती कसले तशी आयास जायनी हांव केन्नाय तुगे लोटो अरण्य आईन न्हय आजी तुगे लोटो अरण्यान तूं संचार कर का म्हण म्हळेलें आश म्हाका केन्नाय हांव तुगे लागीं हांव तुगे लोटो येता माई मामा सोण न्ही म्हूण म्हणला हांवें ना न्हय आजी काशी केलेली न्हय येवच्या म्हाका तूं ओपीक दी म्हूण कडे रे तो सांगता की जैत तुका मिगे लोटी वो का म्हण आसलें जैत हांव तुका तुगे मिगे लोटो व्हरता जाल्यार रे मिगे आनमले सुरवेक अनुमती घे इत्याक म्हळ्यार तांकां हांगा आश्रमान तो सोण आमी वच्ची सम्मन न्हय म्हूण कळवे कಡೆ ರೀ ಸತ್ಯವಾಂತ ಸಾವಿತ್ರಿ ದಾವನೋತ್ತಕೈ आणि माई मावाला सांगतकೈ पळ्या मिगेले बामणू रन्ना बत्तरस आव तुम्ही अनुज्ञी दिल्या म्हाका आजी बामणा लोटो रन्ना वच्चू का कळवे आईचे दीस कसं म्हण तुमकां गोत्तस तशें म्हाका भिंगड कसले कारणान तो आजी रण्या वत्ता म्हूण म्हणलें जाल्यार आमा वच्चू नका तूं आजी हांगा बैस म्हूण येतशील ताका जाल्यार पायचे होमा जावका जाल्यार पुरे घेवन येता म्हूण म्हणटना हांव ताका वचूं नका म्हूण सांगू जायना तशें हांव न्हू पळय आमी तागे लोट वत्ता हांव 1 वर्स जालें हांगा घेवन एद्दोळू रान म्हणलेलें पळयनी आजी हांव तागे लोट वत्ता म्हूण म्हणटना दिमत्सेना गोत्तस कसने कसल विषय कसं कतरी अशी कठीण व्रत आनी करता पुरे गोत्तस तो म्हणाल कೈ लेखलिके मनांतो मिगेल पुत्ता वारडीक कोण घेवन सून जावन आईल दीस तुकून तीण आमगेल सेवा केलेले से 1 दीस मिगेल मनांतुली इच्छ अश्यस म्हाका हांगा भोंवका थंय वच्चुका अशी कोरका त्या खावका ह्या कसलें सांगिल ना आजी सुरवे ही आमगेल्या निमगे तर रान्ना मत्ता म्हूण सांगून जायत तूं वस जाल्यार रे रान्ना रे रान्ना वतना कसले चढून जावच्या नज्ज कळवे आणि मिगेल पुत्ताक तागेल कर्तव्य करून येवच्या तूं सहकार कोरका जैतव्या म्हूण कडे ती जायता म्हणटा अनुमती मेळना मॅ संतोशारी बामणाल मागशी चमकली जाल्यार ती गेले हृदयांत एक नमने संकट म्हळ्यार रे एक आश करता ती देवा लागीं देवा मिगेले बामणा सर्वांगेला आशिर्वाद फलप्रद जगो म्हूण जाल्यार मनांत एक नमने विचित्र भंय तो ताका पाप कसले गोतना तो तिका मदें मदें न्हंय मेळटा कितले की फलपुश्पाचे हें उद्यानवनां मेळटा हे पुरे दाखयताची तो अवतरस कळव्या कडे जाल्यार सावित्री त्या पुरय पळयत जाल्यार दोळ मात्र पळयशिवे मन पुरय बामणाल दी कडेन आस गडी ती तिका म्हळ्यार कशी मरण येता म्हूण गोतना तिगेल तागेल तोंडारी तागेल चरयेंत कसले व्यत्यास जत्वे म्हणून मन दिवन पळयतरस आनी नारदान सांगिल्लें आयकतना उडगास येतना अयो आत्तकी आनी गडीन की मिगेल बामण मरतकी म्हूण म्हणलेलें मना येता तिका जाल्यार तशीची ना ना देवस जायना कसलें म्हूण म्हणलेलें एक मना येता कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ दूर चमकली तांणी ताणें सुमार बुट्टीन तूं फूल फल सकड घालून घेतलें मागीर वृक्षांत म्हळ्यार फला हे पुरे ताका समिधी जेवकाना समिधी वृक्षा सुकील मान नवे रेंबे कंबे काडचे ते पुरे कुडकी करता रस्तो तशें करता ताका आंगा दुखून दळ 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 हुम देवली मस्त आयास जल ताका मात्यान दुखल्या बरी जाल्लें सावित्रीला म्हणाल की कसं की म्हाका केन्नाय कसलें अशी दुखेनी जेवची म्हूण आजी म्हाका मात्या दुखता एक नमने हृदयांतूय वेदन जत्तरस म्हाका कसं की कांय ना जला म्हूण दिसता म्हाका तशी हांव राबना ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हिदता जायतव्या म्हूण सावित्री कळ्ळें ती भिनी इत्या म्हळ्यार ती निरीक्ष करून आशिल्ली न्हू त्या वेळू ती कसं करता धांवन तागे लागीं येयली आनी ताका तो बसयले आनी तागेले मात्ते तिगेले पांयार दवरून घेतले आनी ती सुतूची मस्त गमन दिवन पळयता तिका अशी तशी एक क्षणानाची तांबडे वस्त्र न्हेशिल्लो दीर्घ बाहू दीर्घ कायाचो भारी प्रकाशमान जावन आसा सुर्या बरी एकलो व्यक्ती दिसलो तागेले आंग चर्म काळेची दोळ तमडो हातांत पाश आसा भारी भयंकर जावन दिसता सत्यवाना लागीं राबून ताका क्रूर दृश्टीन पळयतरस कळ्ळें कुडले ती न्हिदलेले तिगेले बामणाल मात्ते पांयार दुखून तोगू दवरले आनी राबून तागेले निमगेले तुगेले देह न्ही पळयतना तूं सामान्य मनीस न्ही अतिमानुश म्हूण म्हाका दिसता
कोणकी एक देवते सुका तू कोण तू कसं का तिरंगा येला म्हण कडे तो सांगता पळय तू पतिव्रता स्त्री जल्लेली आणि व्रतानुष्ठान केल्लेलं देखून तू काम दिसतरस तेच्यावन जबो हांव तुगे लागीं सीधा सांगता कोण म्हण हांव यम म्हणलो यमधर्मराय कळवे म्हाका खंयची खंयची जिवाला आयुश्य हांगा जाल्ला तांकां यमलोकावरचें काम देवान दिलेलें आज तुगेलें बामणाला आयुश्य जाल्लें म्हूण म्हणलेलें तेच्यावन ताका व्हरूं म्हूण हांव हांगा आयला तेदन ती निमगीता हांव येद्दोळतई मनशा व्हरूंक तुगेले यमकिंकर येताचे म्हूण आयकल्ले साक्षात यम येता म्हूण येद्दोळ आयकनी न माय कसं खातीर तूं आयला म्हण तेन्ना तो सांगता पळय यो तुगेलो बामण धर्मात्म सकल सद्गुणाचो कळ्ळें मेगेल किंकर हांगा कसं कसं दुष्ट बुद्धीन नाका जालेलें केलेलें जेन्ना व्हरू येवची शिवाय त्यांनी सद्गुणवंतांक पळय व्हरूंक हांवें येवचें तशी हाका व्हरूंक हांव आयला म्हूण सांगून तो कसं करता यमपाश सत्यवानाल वयर घाल्ले आनी तागेले जीव तांडिलो एक अंगुश्ट इतले जीवात्म सत्यवानाल देहा दोकून तांडून तो घेवन वच्चा वता हांगा सत्यवानाल उसरो राबलो कळ्ळें तो दक्षिण दिका अभिमुख जावन वता सावित्री कसं करता तागेले यमाल मागशी वता यम म्हणटा तूं वच तुगेले आश्रमा वच बामणाल देह घेवन व्हरची वेवस्था कोरका तागेले उर्ध्व दैहिक क्रिय कोरका नव्हे म्हूण जाल्यार म्हणटकी आनी तूं येद्दोळते तागेले सेवा करता आनी तागेले रण तुगेले जावन गेला तुगेले ओटू पळय मेगेलो ओटू खंय तर येवचें जाता थंय तर आयला आनी मुखारी तूं मेगेलो ओटू येवचें साध्य ना तेशच्यान वच आश्रमा वच मेगेल मागशें तूं येवचें न्हय कडे ती सांगता ना ना तूं मेगेल बामणा खंय व्हरता जेवा मेगेल बामण खंय थंय पावता थंय थंय हांव येता ती येता इत्याक म्हणारी पतील ओटू वचचें पत्नी धर्म नव्हे म्हूण तशी पळय आनी कसं म्हणल्यार तूं म्हाका ह्या मार्गार येवचें जायना म्हणटा जाल्यार म्हाका कसलो अड्डी आतंक दिसना न्हय हांव येतरच न्हय तुगेलो ओटू तेशच्यान हांव येता म्हूण कळ्ळें आनी म्हणटकी सप्तपदम मैत्रम बुधास्तत्वार्थदर्शिनः कोणाले ओटू साथ जुगलतना तांगेल मध्ये मित्रत्व जत्ता म्हूण म्हणटाची तांतू ह्या अग्नी साक्षी जावन मेगेल बामणाल ओटू सप्तपदी केला मान्य आत्त तुगेलो ओटू तितले चमकले म्हणटना तुगेल आनी मेगेलय मैत्री जाल्ली म्हणून लेखन त्या मैत्री निमती म्हळ्यार मित्रत्व हांवय तुगेले स्नेहितशी जाल्ले न्हय ताजी निमती जावन हांव तुगेले एक दोनूय विशय निमगिता कसं म्हूण सांगतोय तूं म्हाका तुगेले एक दोन विशय उलोवचे आसा म्हणटा यमू जयता म्हणटा जाल्यार मेगेलो ओटू येवचें जायना तूं वग्गी कसा म्हूण सांग सावित्री तागेले कसं सांगता म्हूण म्हणलेलें पयच्या दिसाक आमी पळया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता